मित्रांनो, टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, मागील त्याला सोलर योजनेमध्ये आता जे वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आहे मित्रांनो, ते बऱ्याच शेतकऱ्यांना दिसत नाहीये। तर ते का दिसत नाहीये ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि जे मागील त्याला सोलर योजनेमध्ये जे आता 2 महिन्यापासून एकही कंपनी त्या ठिकाणी दिसत नाहीये सिलेक्शन करण्यासाठी, तर नवीन कंपन्या कधी येणार आहेत ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ते व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। आणि आता हे जे नवीन सोलर बसलेले आमच्या गावामध्ये त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, कोणत्या कंपनीचा आहे, त्याच्यानंतर त्यांना कंट्रोल कसं दिलेलं आहे, किती प्लेट दिले आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ते व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो, मागील त्याला सोलर योजनेमध्ये नवीन नवीन कंपन्या ज्या आता ऍड होणार आहेत, ते संपूर्ण कंपन्या त्या ठिकाणी तुम्हाला मागील त्याला सोलर योजनेच्या पोर्टलवरती दिसणार आहेत मित्रांनो। भरपूर कंपन्या, शक्ती कंपनी असेल, त्याच्यानंतर क्राउंटन कंपनी असेल, ओसवाल कंपनी असेल, जीके एनर्जी असेल, त्याच्यानंतर जैन इरिगेशन कंपनी असेल, संपूर्ण कंपन्या त्या ठिकाणी तुम्हाला गोल्डी असेल, संपूर्ण कंपनी मागील त्याला सोलर योजनेमध्ये दिसणार आहेत मित्रांनो। आणि आता जे एक नवीन ऑप्शन आलेलं आहे, संयुक्त अहवाल सादर झाला, तर आणि त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना जो संभ्रम निर्माण झालेला आहे मित्रांनो, की त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शन करण्याचा ऑप्शनच दिसत नाही मित्रांनो। परंतु मागील त्याला सोलर योजनेमध्ये आता तुम्ही अर्ज केलेला आहे, पेमेंट केलेला आहे, आणि तुम्हाला पेमेंट केल्यानंतर जे कंपनी सिलेक्शन करण्याचा जे ऑप्शन येतं मित्रांनो, त्या काही शेतकऱ्यांना दिसत नाही। परंतु आता जेव्हा वायरमॅनचा जो सर्वे होईल मित्रांनो, सर्वे झाल्यानंतर ते जेव्हा ऑनलाईन त्यांचा जो अहवाल आहे तो सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आहे ते त्या ठिकाणी दिसणार आहे। जेव्हा कधी वेंडर येतील तेव्हा आता एका शेतकऱ्याचा सर्वे झालेला होता, परंतु त्या ठिकाणी संयुक्त सर्वेक्षण अहवाल सादर झालेला आहे कंपनी निवडण्यापूर्वी असं ऑप्शन येत होतं, परंतु त्यांना वेंडर सिलेक्शन करा, पुरवठादार शोधा हे ऑप्शन दिसत नव्हतं। परंतु त्यांना 5 ते 6 दिवसात ते ऑप्शन आता दिसतंय, मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो ते। तर शेतकरी मित्रांनो, मागील त्याला सोलर योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी पेमेंट केलेले आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा सर्वे देखील झालेला आहे, परंतु त्यांना वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन दिसत नाही। तर मी दाखवतो मित्रांनो तुम्हाला। आता या शेतकऱ्यांनी पेमेंट केलेला आहे आणि त्यांचा सर्वे देखील झालेला आहे, परंतु त्यांना वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन दिसत नव्हतं। तर मित्रांनो, त्यांना कशा पद्धतीने दिसत होतं तुम्ही बघा। संयुक्त सर्वेक्षण अहवालाचा निकाल स्वीकारला पुरवठादार निवडण्यापूर्वी, परंतु यांना वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन दिसत नव्हतं मित्रांनो। तर बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत होतं की आपली कंपनी ऑटोमॅटिक सिलेक्ट करतील की काय MSCB डिपार्टमेंट, परंतु तसं होणार नाही मित्रांनो। प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याला जी कंपनी आवडेल मागील त्याला सोलर योजनेमध्ये ती कंपनी तुम्ही निवडू शकता। तर जेव्हा आपला वायरमन सर्वे करतील, सर्वे झाल्यानंतर तुमचा जो सर्वेचा अहवाल असेल मित्रांनो, तो अहवाल जे सर्वे करणारे वायरमन आहेत तो ऑनलाईन सबमिट करतील। सबमिट केल्यानंतर तुम्हाला 7 ते 8 दिवसानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता, आता हा जो या शेतकऱ्यांनी सर्वे झाल्यानंतर त्यांना 7 ते 8 दिवसानंतर पुरवठादार शोधा हे ऑप्शन आलेलं होतं, बघू शकता मित्रांनो। म्हणजे असं होणार नाही की तुमची कंपनी ऑटोमॅटिक सिलेक्शन होईल, तुम्हाला जी आवडेल ती कंपनी तुम्ही सिलेक्शन करू शकता मित्रांनो। तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यांना पुरवठादार शोधा हे ऑप्शन आलंय, परंतु मागील त्याला सोलर योजनेमध्ये एकही वेंडर अवेलेबल नाही, त्यामुळे त्यांना वेंडर सिलेक्शन करता येत नाही मित्रांनो। जेव्हा वेंडर येतील नवीन, तेव्हा तुम्हाला जी आवडेल ती कंपनी तुम्ही सिलेक्शन करू शकता। आणि मित्रांनो, आता मी जे तुम्हाला हे सोलर दाखवणार आहे कोणत्या कंपनीचं आहे, तर मित्रांनो हे जे तुम्हाला सोलर दिसतंय हे शक्ती कंपनीचं 3 HP सोलर आहे। तर मित्रांनो, शक्ती कंपनीचं सोलर भरपूर अशा शेतकऱ्यांनी बसवलेलं आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लेट्स आहेत मित्रांनो त्या वेगवेगळ्या कंपनीच्या दिलेल्या आहेत। तर एका शेतकऱ्याला अल्पेक्स कंपनीच्या दिलेल्या होत्या, एका शेतकऱ्याला प्रीमियर एनर्जी या कंपनीच्या त्यांना प्लेट दिलेल्या होत्या। शक्ती कंपनीचं सोलर आहे आणि प्लेट्स त्यांना दुसऱ्या कंपनीच्या दिलेल्या होत्या। तर आता हे जे सोलर आहे याला कोणत्या प्लेट दिलेल्या आहे, मॉनिटर कसं दिलेलं आहे, कंट्रोल कसं, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो। तर चला, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्यांना टोटल 6 प्लेट दिलेल्या आहे मित्रांनो। हे 3 HP सोलर आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण पाण्याचा प्रेशर देखील बघणार आहोत मित्रांनो। अशा पद्धतीने त्यांना प्लेट दिलेल्या आहे, स्ट्रक्चर बघू शकता मित्रांनो। अशा पद्धतीने त्यांनी 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं आहे मित्रांनो स्ट्रक्चर। प्रत्येकी एका स्ट्रक्चर वरती 2 प्लेट्स त्यांनी इन्स्टॉल केलेले आहेत, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। त्याच्यानंतर हा जो तुम्हाला दिसतोय मित्रांनो, हा कंट्रोल दिलेला आहे, शक्ती कंपनीचा 3 HP सोलर आहे। आणि हे जे दिसतंय मित्रांनो हे GPS आहे, मोबाईल थ्रू देखील तुम्ही मोबाईल वर थ्रू
देखील तुम्ही जी मोटर आहे ती चालू बंद करू शकणार आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि त्यांना ज्या या प्लेट दिलेल्या आहेत मित्रांनो, या प्रीमियर एनर्जी या कंपनीच्या त्यांना प्लेट दिलेल्या आहे. हे बघा मित्रांनो, प्रीमियर एनर्जी या कंपनीच्या त्यांना प्लेट दिलेल्या आहे. या शेतकऱ्यांनी मित्रांनो मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज केलेला होता, त्यांना हा पंप मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये मिळालेला आहे मित्रांनो. आणि आता मित्रांनो आपण पाण्याचा प्रेशर बघू. पावसाचं वातावरण आहे आणि सकाळचे 10 वाजलेले आहेत मित्रांनो. मी तुम्हाला आता पाण्याचा प्रेशर दाखवतो कशा पद्धतीने आहे. मोटर चालू करतो. मोटर चालू झालेली मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आता आपण विहिरीकडे जाऊ. या ठिकाणी अर्थिंग दिलेली आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. मोटर चालू झालेली तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि त्यांना जो पंप दिलेला आहे मित्रांनो, तो 30 मीटर हेडचा 3 HP चा पंप दिलेला आहे. हे बघा मित्रांनो, 3 HP चा सोलर. पावसाचं वातावरण आहे मित्रांनो, तरी देखील पाण्याचा प्रेशर चांगला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. 3 HP चा सोलर. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो. धन्यवाद.